तिमिरातुनी तेजाकडे घेऊन जाणाऱ्या ज्ञानमंदिरात सरपंच संतोष राठोडांचा वाढदिवस साजरा। विद्यार्थ्यांनी आपले सामाजिक भान जपण्याबरोबरच त्यांच्यामध्ये राष्ट्रीय जाणीव निर्माण व्हावी यासाठी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कुऱ्हाडी येथील ज्ञानमंदिरात गावचे सरपंच संतोष राठोड यांनी आपला वाढदिवस विद्यार्थ्यांबरोबर सामूहिक पद्धतीने साजरा केला। विद्येची आराध्य देवता सरस्वती मातेच्या प्रतिमेचे पूजन सन्माननीय सरपंच संतोष राठोड यांच्या हस्ते करत वाढदिवसाची सुरुवात करण्यात आली। पाश्चात्य पद्धतीचा प्रभाव आपल्या संस्कृतीबरोबरच दैनंदिन जीवनात अगदी वाढदिवस साजरा करण्याच्या पद्धतीवरही पडला आहे। वाढदिवसाला औक्षण करण्याची पद्धत बदलून त्याची जागा अनेक नको त्या पद्धतींनी घेतली असे चित्र एक ना अनेक ठिकाणी अनुभवतो आहोत। मात्र या पाश्चिमात्य संस्कृतीला बाजूला सारत येथील प्रसिद्ध लोकप्रतिनिधी, तरुणांचा आधार, ज्येष्ठांची सावली, गावच्या विकासाची माऊली बनलेले कार्यसम्राट सरपंच संतोष राठोड यांनी ज्या विद्येच्या मंदिरात आयुष्य बदलणारे भविष्याचे धडे गिरवले आणि ज्या समाजाच्या सामाजिक बांधिलकी, त्या समाजाची संस्कृती जपली, त्या समाजाचे ऋण आपल्या प्रत्येक व्यक्तीवर आहे। त्याच कृतज्ञतेच्या भावनेतून बाळ गोपाळाच्या सहवासात आपला वाढदिवस मोठ्या उत्साही वातावरणात साजरा केला। भला मोठा केक कापून बच्चे कंपनी के साथ बार बार यह दिन आए, बार बार यह दिल गाए, संतोष दादा आप जियो हजारों साल, साल के दिन हो 50,000 या बर्थडे गीताने केक कापून विद्यार्थी मित्रांना प्रेमळ हातांनी केक भरवला। या प्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सरपंच संतोष राठोड काय म्हणाले ते पाहूयात। आणि मी आज या वाढदिवसानिमित्त मी एकच सांगणार आहे, आज हे जर वाढदिवस इथं साजरा केला, येणारा पुढचा वाढदिवस याच्यापेक्षाही चांगला मी शाळेतच वाढदिवस। मुलांनो, तुम्हाला एक सांगतो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे शिक्षणाचं काय महत्व आहे। शिक्षण जो शिकल, शिक्षण म्हणजे एक वाघिणीचं दूध आहे, जो पेईल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही। म्हणून आपल्याला सगळ्यांनी जीव लावून शिकायचंय आणि मोठं व्हायचं। अभ्यास करून आपल्याला मोठे अधिकारी होसाल, कोणी IAS बनणार, कोणी IPS बनणार। म्हणून मी तुम्हाला सर्वांना विद्यार्थ्यांना एकच सांगेल, तुम्ही मन लावून अभ्यास करा। आई वडिलांचं जे पण स्वप्न असेल ते तुम्हाला सगळ्यांना साकार करायचंय। आणि तुम्हाला सांगतो, माझं एक स्वप्न होतं शाळेमध्ये मी पेवर ब्लॉक बसवल, हे माझं टार्गेट होतं आणि मी ते आज करून दाखवलेलं आहे। हे सगळ्यांना तुमच्या समोर ते पण मी जाहीर करतो। आणि येणाऱ्या काळात सर एक सांगतो, उद्या एक माझं स्वप्न आहे शेवटचं, ते मी तुमच्या समोर जाहीर करतो। एक CCTV कॅमेरे आणि एक डिजिटल वर्ग बनवणार आणि ते बनवल्याशिवाय मी राहणार नाही। तुमच्या समोर मी आश्वासन देणार नाही, पण ते करून दाखवणार, एवढं बोलतो। आणि तुम्ही मला जे शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे मनापासून आभार मानतो। या शुभ प्रसंगी सरपंच संतोष राठोड यांनी ज्ञान मंदिरास अनेक वस्तू, भेटवस्तू व सर्व विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप केले। शाळेतील गुरुजन वर्ग, शालेय विद्यार्थी व असंख्य उपस्थित मान्यवरांना रुचकर व अप्रतिम अशी मेजवानीचा आस्वाद दिला। या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून दहेगावचे सरपंच परमेश्वर ढोणे, कावीचे सरपंच रामा काठमोरे, कोरवाडीचे सरपंच दिनकर अलाटे, उपसरपंच राहुल चव्हाण, सदस्य प्रल्हाद सरकटे, रंगनाथ इंजे, काशीनाथ गंधारे व पोलीस पाटील बंडू चव्हाण, कल्याण इंजे, माणिक देशमुख, देवीदास चव्हाण, शिवाजी इंजे, मुरलीधर राठोड, सुनील राठोड, प्रकाश जाधव, प्रल्हाद चव्हाण, गोरखनाथ राठोड, बापूराव राठोड, सोपान मिराशे, राजेश राठोड तसेच गावातील अनेक तरुण मित्रमंडळी, ज्येष्ठ नागरिक व पालक वर्ग हजर होते। हाके सर यांनी सूत्रसंचालन केले। या प्रसंगी मुख्याध्यापक राठोड सर, दळवे सर, हिप्परगे सर, कोंडेकर सर यांनी अधिक परिश्रम घेत सन्माननीय सरपंच राठोड यांना जन्मदिनाचे अभिष्ट चिंतन करत पुढील राजकीय वाटचालीस लाख मोलाच्या शुभेच्छा दिल्या। जिंतूरवरून अशोक चव्हाण सोबत मी करिश्मा गावडे, सिद्धेश्वर वार्ता न्यूज, जिंतूर, परभणी।